गडचिरोली जिल्ह्यातील माओवादग्रस्त व दुर्गम अतिदुर्गम भागातील बेरोजगार युवक युवतींना नोकरीची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने गडचिरोली पोलीस दादा लोरा खिडकीच्या माध्यमातून प्रोजेक्ट उडान अंतर्गत जिल्ह्यातील युवक युवतींना रोजगार प्राप्त व्हावा व त्यातूनच त्यांची आर्थिक समृद्धी व्हावी तसेच त्यांना नोकरी मिळवण्याकरिता आत्मनिर्भर होण्याच्या उद्देशाने पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री निलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली स्किलिंग इन्स्टिट्यूट पोलीस अधीक्षक कार्यालय गडचिरोली व कौशल्य विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच प्रमोद महाजन कौशल्य विकास व उद्योजकता अभियान अंतर्गत चारचाकी वाहन चालक प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांचा निरोप समारंभ दिनांक 20 फेब्रुवारी 2026 रोजी गडचिरोली पोलीस मुख्यालय परिसरात एकलव्य हॉल येथे पार पडला। गडचिरोली पोलीस दलामार्फत दिनांक 13 जानेवारी 2026 ते 20 फेब्रुवारी 2026 या कालावधीमध्ये जिल्ह्यातील दुर्गम अतिदुर्गम भागातील बेरोजगारांकरिता चारचाकी वाहन चालक प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले। सदर चारचाकी वाहन चालक प्रशिक्षणामध्ये अतिदुर्गम एटापल्ली जिमलगट्टा सिरोंचा सह इतर उपविभागातील 90 पुरुष व 30 महिला असे एकूण 120 प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते। प्रशिक्षणात सहभागी झालेल्या सर्व प्रशिक्षणार्थ्यांना चारचाकी वाहन चालक प्रशिक्षण देऊन त्यांना लर्निंग परवाना काढून देण्यात आला। कायमस्वरूपी परवानाही काढून दिला जाणार आहे। स्किलिंग इन्स्टिट्यूट पोलीस अधीक्षक कार्यालय गडचिरोलीच्या माध्यमातून आजपर्यंत एकूण 1130 युवक युवतींना चारचाकी वाहन चालक प्रशिक्षण देऊन कायमस्वरूपी परवाना काढून देण्यात आला आहे। या निरोप समारंभाप्रसंगी प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र प्रदान करण्यात येऊन अपर पोलीस अधीक्षक प्रशासन श्री गोकुल राज जी यांनी सर्व प्रशिक्षणार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात। सदर निरोप समारंभ पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री निलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक प्रशासन श्री गोकुल राज जी यांच्या उपस्थितीत पार पडला। सदर प्रशिक्षणाच्या यशस्वीतेकरिता सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच सर्व प्रभारी अधिकारी पोलीस स्टेशन उपपोलीस स्टेशन त्याचप्रमाणे नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत शेळके तसेच पोलीस अंमलदार यांनी विशेष परिश्रम घेतले।